त्याच्यामुळे जास्तीत जास्त डिमांड माझ्या दुकानामध्ये ग्रोविट या कंपनीच्या मल्चिंगची आहे। ग्रोविटची मल्चिंग घेण्याकरिता बाहेरील लांबून शेतकरी जे माझ्यापर्यंत येत असतात। ग्रोविटच्या मल्चिंग चांगली असल्यामुळे, क्वालिटी असल्यामुळे बाकी कंपन्यांचं जे माझ्याकडे काम असते, जसं बी बियाणं आहे, कीटकनाशक आहे, रासायनिक खते आहे, वॉटर सोल्युबल आहे, या ठिकाणी ग्रोविटचं मल्चिंग चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं भेटत आहे। तो विश्वास दाखवून दुसऱ्या कंपनीचं पण मटेरियल खरेदी करून येत असतात। त्याच्यामुळे माझा भरपूर फायदा होत असतो, विक्री जास्त होत असते आणि लोकांचा विश्वास ग्रोविटमुळे माझा धंदा खूप आता वाढलेला आहे। नमस्कार, माझं पूर्ण नाव मोदी कुमार मार्तन हत्तीमारे, बाबनी खडकी, पोस्ट डोंगरगाव, तालुका सडकर्णी, जिल्हा गोंदिया, पिन कोड नंबर 441807। माझ्या दुकानाचं पूर्ण नाव बळीराजा कृषी सेवा केंद्र, बाबनी खडकी, तालुका सडकर्णी, जिल्हा गोंदिया। माझ्या दुकानाची सुरुवात ही 2014 पासून केली आहे। आज 10 वर्ष पूर्ण झालेली आहे। मी दुकान करता भाड्याने शेती करत असतो। शेतीमध्ये विविध प्रकारचे क्रॉप लागवड करून उत्पन्न काढत असतो आणि तेच थोडा शेतकऱ्यांना दाखवून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याच पद्धतीनं शेती करायला सांगत असतो। जेव्हा मी स्वतः शेती करत होतो त्यावेळेस मी इतर कंपन्यांचं मल्चिंग यूज करत होतो, परंतु मला ग्रोविटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की तुम्ही एकदा ग्रोविटची मल्चिंग वापरून बघा। जेव्हा मी ग्रोविटची मल्चिंग वापरायला सुरुवात केली, काकडी आहे, टमाटर आहे किंवा टरबूज आहे, खरबूज आहे, यासारख्या पिकामध्ये 3-3 महिन्याचे जे मी क्रॉप घेत असतो, त्या क्रॉप घेत असताना मला 12 महिन्यातून एकदाच मल्चिंग लावावं लागतो आणि मल्चिंग 12 महिने झाल्यानंतर काढायची जेव्हा वेळ येते त्यावेळेस बाकी कंपन्यांची मल्चिंगचे तुकड्या भागामध्ये विभागल्या जाते किंवा तिला वेचावं लागतो, पण ग्रोविट या कंपनीची मल्चिंग मला वेचावं लागत नाही। त्याच्यामुळे मला मजुरी ही कमी प्रमाणात लागते आणि पूर्ण मल्चिंग ही वन टाइम एका बाजूने उचलत नेलं तर शेवटपर्यंत निघत जाते। शेतकऱ्यांची डिमांड ही ग्रोविट मल्चिंगची भरपूर यायला लागली, त्याच्यामुळे मी ग्रोविट कंपनीचा डायरेक्ट काम घेतला। त्याच्यानंतर ग्रोविट कंपनीची मल्चिंग ही माझ्या भागामध्ये टरबूज आहे, खरबूज आहे, काकडी आहे, त्याच्यानंतर मिरची आहे, वांगी आहे, यासारख्या सर्व पिकावर चांगल्या पद्धतीनं यूज करत असतात आणि यूज करण्यामागचं कारण म्हणजे असं की त्या ठिकाणी क्वालिटी खूप छान आहे आणि एकदा मल्चिंग लावल्यानंतर वर्षभर बिनधास्त चालत असतो, फाटत नाही। इतर कंपनीचं मल्चिंग हे लवकर फाटलं जातं, पण ग्रोविट या कंपनीचं मल्चिंग फाटलं जात नाही। व्यवस्थित 3-3 महिन्याचे 3 क्रॉप व्यवस्थित या ठिकाणी घेतले जाऊ शकतात। त्याच्यामुळे जास्तीत जास्त डिमांड माझ्या दुकानामध्ये ग्रोविट या कंपनीच्या मल्चिंगची आहे। ग्रोविटची मल्चिंग घेण्याकरिता बाहेरील लांबून शेतकरी जे माझ्यापर्यंत येत असतात। ग्रोविटच्या मल्चिंग चांगली असल्यामुळे, क्वालिटी असल्यामुळे बाकी कंपन्यांचं जे माझ्याकडे काम असते, जसं बी बियाणं आहे, कीटकनाशक आहे, रासायनिक खते आहे, वॉटर सोल्युबल आहे, या ठिकाणी ग्रोविटचं मल्चिंग चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं भेटत आहे। तो विश्वास दाखवून दुसऱ्या कंपनीचं पण मटेरियल खरेदी करून येत असतात। त्याच्यामुळे माझा भरपूर फायदा होत असतो, विक्री जास्त होत असते आणि लोकांचा विश्वास ग्रोविटमुळे माझा धंदा खूप आता वाढलेला आहे। मल्चिंग मी याच्या आधी कमी विकायचा, आता मल्चिंगचं माझं बिझनेस वाढलेला आहे। तसंच ग्रोविट या कंपनीकडे मल्चिंगच्या व्यतिरिक्त बनाना बंच पण मिळत असतो, त्याच्यानंतर क्रॉप कव्हर पण मिळत असतो, त्याच्यानंतर वीड मेट पण मिळत असतो। आता बनाना बंच वापरायचं कारण म्हणजे असं की बनाना फ्लॉवरिंग स्टेज निघाल्यानंतर अगर बनाना बंच ही आपण टाकलं असतो तर टाकल्यापासून काय होतो की थ्रिप्स आहे, मावा आहे, तुडतुडा आहे, याच्यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडीचा त्या घडावर अटॅक होत नाही। त्याच्यामुळे क्वालिटी चांगली आणि फुगवणही चांगले होऊन सनेरी त्याच्या क्वालिटीची केड तयार होत असते। तसंच ग्रोविट कंपनीचं वीडमेट हे अगर आपण वापरलं, आपल्याला तणनाशक पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मारावं लागत नाही आणि त्याच्यापासून खर्च खूप शेतकऱ्याचा वाचला जातो। तसंच क्रॉप कव्हर सुरुवातीच्या वेळेस अगर ग्रोविट कंपनीचं क्रॉप कव्हर अगर लागवड झाल्यानंतर केलं तर त्याला त्या पिकावरती कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यापर्यंत आपण जोपर्यंत ठेवतो तोपर्यंत
त्या पिकावर मावा आहे, तुडतुडा आहे, थ्रिप्स आहे, लालकोळी आहे, यासारखे रस शोषण करणाऱ्या किड्या ह्या कोणत्याच अटॅक करत नाही. त्याचा फायदा म्हणजे असा, शाखीय वाढ चांगली होऊन क्रॉपमध्ये क्लोरोफिल आणि ग्रोथ खूप चांगले आढळून येते. ग्रोविट कंपनीचं काम जेव्हापासून मी घेतलेलं आहे, माझ्या दुकानामध्ये कंपनीचे जे अधिकारी असतात ते येऊन आम्हाला आधी मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही फार्मरला व्यवस्थित मार्गदर्शन करतो. मार्गदर्शन करताना काही अडचण भासल्यास आम्ही शेतकऱ्यांना कंपनीचे एम्प्लॉईज यांचा नंबर देऊन त्यांना त्यांचा समाधान करण्यासाठी लावतो. तसंच आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण भासली तर फील्डवर जाऊन सगळ्याची कंपनीचे एम्प्लॉईज जाऊन त्यांचा समाधान करतात. त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगला वाटतो. आम्हाला तेवढा प्रॉब्लेम येत नाही. त्याकरिता त्यांच्यामुळं आणि त्या सर्व्हिसमुळं आम्ही जास्तीत जास्त ग्रोविट या कंपनीकडे मल्चिंग असो, क्रॉप कव्हर असो, बनाना बंच असो की वीड मॅट असो, यासारखे सर्व प्रोडक्ट विक्री करायला आम्ही मागे पुढे पाहत नाही. त्यांना पण चांगला सपोर्ट करतो, ते आम्हाला चांगला सपोर्ट करतात. चांगले रिझल्ट असल्यामुळे सपोर्ट करायला काही हरकत नाहीये आणि आम्ही हे समोर करत राहू. माझ्या दुकानामध्ये ग्रोविट कंपनीचं हे ग्रो 3 नावाची मल्चिंग अवेलेबल आहे. तसंच ग्रो मेलॉन नावाची मल्चिंग पण अवेलेबल असते. मेलॉन नावाचे फक्त आम्ही ते टरबूजला 3 महिन्यासाठी उपयोगात आणलं जातं आणि ग्रो 3 हे 3 महिन्याची कंपनीची गॅरंटी असते. 3 महिन्यानंतर ही ते 6 ते 7 महिन्यापर्यंत व्यवस्थितरित्या चालू शकते. या कंपनीची मल्चिंग मेलॉन एक येत असते, ते 3 महिन्यासाठी चालत असते. ग्रो 3 या नावाची मल्चिंग हे 3 महिन्याची गॅरंटी असून ते 6 महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीने चालू शकते आणि याचा उपयोग आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टरबूज आहे, खरबूज आहे, त्याच्यानंतर काकडी आहे, मिरची आहे, वांगी आहे, टमाटर आहे, यासारख्या पिकासाठी उपयोगात आणल्या जाते. परत ग्रोविट या कंपनीची मल्चिंग हे ग्रो 6, ग्रो 9 आणि ग्रो 12 या वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मल्चिंग लावण्यामुळे फायदेशीर असतात. पांढऱ्या मुळांची संख्या खूप वाढत असते, पिकाची ग्रोथ चांगली होत असते आणि क्वालिटी खूप सुंदर असल्यामुळे याचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. ग्रोविट या कंपनीची मल्चिंग खरेदी करत असताना शेतकऱ्याला परवडण्यासारखी ही एक वस्तू आहे. बाकी कंपन्यांची मल्चिंग ही 400 मीटर बंडलवर लिहिलेला असते, परंतु 400 मीटर बंडल हा परिपूर्ण नसते. त्याच्यामुळे या कंपनीच्या बंडल आणि त्या कंपनीच्या बंडलमध्ये जे 100-200 रुपये की 300 रुपयाचा जो तफावत आढळतो हा बेटवर डिपेंड करते किंवा त्या बाकी कंपन्यांच्या मल्चिंगमध्ये ही मल्चिंगच ऑलरेडी कमी असते. याच्यामध्ये 400 मीटर 4 फूट तर 400 मीटर 4 फूटच असते आणि ही मल्चिंग जेव्हा क्रॉप संपल्यानंतर आपण शेतातून काढल्यानंतर त्या ठिकाणी तुकडे एकही पडत नाही. त्याच्यामुळे जे येणारा खर्च आहे, मोलमजुरीचा जो वेचायचा खर्च आहे, हा शेतकऱ्याचा पूर्णपणे वाचत असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याला खूप अशी परवडण्यासारखं आणि इतरांपेक्षा स्वस्त मल्चिंग पडतं हे मला म्हणायचं आहे. मल्चिंग सोबत येणारे ग्रोविट कंपनीचे प्रत्येक प्रोडक्ट, उदाहरणार्थ बनाना बंच आहे, क्रॉप कव्हर आहे, त्याच्यानंतर वीड मॅट आहे किंवा ग्रोविट कंपनीचे जे काही तुम्हाला लागत असतील ते आमच्या दुकानामध्ये मिळत असते. तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या किंवा 2 दिवसाआधी सांगा. तुम्ही आम्हाला ऑर्डर दिल्यानंतर आम्ही तुम्हाला देत राहू आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक वस्तू असते, परंतु एखाद्या वेळेस कमी जास्त नसली तर ते आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. धन्यवाद. ग्रो इट, वी हेल्प, यू ग्रो.